नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पावसाने अकोल्यात गारवा. मे महिन्यात खाली आले तापमान. पुढील काही दिवस पावसाचा इशारा. दिवाळीपूर्वी की गणपतीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक. नेत्यांमध्ये उत्सुकता, कार्यकर्ता झाला चलबिचल. डासांची उत्पत्ती रोखण्यास महापालिका अपयशी. शहरात मलेरिया विभाग आजारी तर नाही ना? सामान्य जनतेने केले ऑपरेशन सिंदूरचे स्वागत. वंचित आणि शिवसेनेची आतिषबाजी, मिठाई वाटप. सिटी कोतवाली हायड्रंट उन्हाळ्यात झाला बंद. टँकरचा पाणी सप्लाय थांबला. अग्निशमनच्या गाड्या उभ्याच. आता सविस्तर बातम्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यात दिनांक 7 ते 9 मे 2025 दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह विजा आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज अकोल्याचे तापमान घटले असून तुरळक पावसाने अकोलेकरांना गारवा मिळाला आहे. वातावरणात झालेला बदल पाहता जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. जनावरांना झाडांना किंवा विजेच्या वायरीच्या खाली बांधू नका. दामिनी ॲपचा वापर करावा. दामिनी ॲप 7 मिनिटे, 14 मिनिटे आणि 21 मिनिटे आधी वीज पडण्याची सूचना आपल्याला देते. त्या सूचना पाहून आपण स्वतःचा व इतरांचा जीव वाचवण्यासाठी या ॲपचा वापर करू शकतो. हे ॲप पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत विकसित करण्यात आलेले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून सदर ॲप डाउनलोड करता येते. दरम्यान सर्व यंत्रणांची दक्षता घ्यावी असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. परंतु सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेश उत्सवाच्या नंतर निवडणुका प्रक्रिया पार पडू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 290 पंचायते निवडणुका 2022 पासून प्रलंबित होत्या. पण कालच सर्वोच्च न्यायालयाने 4 आठवड्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे नगरसेवक बसण्यात इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री 1:30 शेजारील देशावर केलेल्या एअर स्ट्राईकमुळे आणि शेजारील देशासोबत युद्धाची शक्यता लक्षात घेता ही निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता दिसत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होऊ शकली नाही. हे पाहता हा निर्णय मुंबई महानगरपालिकेला लागू होतो की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच लोकसंख्येच्या आधारावर नवीन प्रभाग संख्येनुसार की जुन्या प्रभाग संख्येनुसार निवडणुका होणार यावरही स्पष्टता नाही. प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोग अंतिम करेल की राज्य सरकार याबद्दलही कोर्टाने कोणताही आदेश दिलेला नाही, ज्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. त्यातच पुढील 3 महिने पावसाळ्याचे आहेत. न्यायालयाने 4 महिन्याच्या आत निवडणुका घेण्यास सांगितले आहे. पण या निर्णयात अनेक तांत्रिक त्रुटी पाहता आणि देशातील युद्ध सारखी परिस्थिती लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गणेशोत्सवानंतरच होण्याची शक्यता दिसत आहे. शहरभर डास वाढले, परंतु त्याची संख्या कमी करून नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी महापालिका यंत्रणा ढिम्म दिसते. शहरात फवारणी, फॉगिंग आवश्यक आहे, परंतु फवारणी करणारी वाहने धूळ खात पडली आहेत. केवळ नदी नाल्याकाठचा भाग नाही तर संपूर्ण शहरात डास वाढले आहेत. पूर्वी सायंकाळी फॉगिंग करण्यात येत होते, परंतु गेल्या काही वर्षात ही पद्धत बंद झालेली दिसते. नागरिक दररोज त्रास सहन करीत आहेत. महापालिका यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना डास रोधक कॉईल, अगरबत्ती, कडुलिंबाचा पाला जाळणे, राळ जाळावी लागत आहे, जेणेकरून डासाचा त्रास कमी करता येईल. खरे तर महापालिकेने उपलब्ध साधनांचा वापर करून डास नियंत्रित करणे आवश्यक आहे, परंतु तसे काहीही दिसत नाही. महापालिकेची सर्व शक्ती अतिक्रमण हटवण्यासाठी खर्च होताना दिसते, परंतु नागरी आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष करू नये अशी शहरवासियांनी मागणी केली आहे. महापालिका आयुक्तांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा असे नागरिकांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आज अकोला येथे शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला। दरम्यान गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटप करण्यात आली। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याची इच्छा निर्माण झाली होती। भारताच्या पंतप्रधानांनीही दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी तिन्ही सेनांना पूर्णपणे मुभा दिली होती। मंगळवारी मध्यरात्री भारतीय जवानांनी पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराचे देशात स्वागत झाले। बुधवारी देशात सर्वात मोठी मॉकड्रिल घेतली जाणार होती, पण त्याच आधीच रात्री 1:30 सैन्याने पाकिस्तानमधील 7 शहरांमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक करत सर्व दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। भारतीय सैन्याच्या या जबरदस्त कारवाईमुळे प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने भरून आली आहे। या कारवाईबद्दल शहरातील गांधी चौक परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांना मिठाई देऊन आनंद व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी भारत माता की जय आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, जिनका बच्चा कड़वा है, पाकिस्तान कड़वा है। अरे बाजार नाका येऊ ना पहलगाम में जो आतंकवादी जिन्होंने इनका कोई निर्दोष लोगों को जो हत्या किया, हम लोगों ने आशा बना के रखे थे कि देश के पंतप्रधान से इसका जवाब 100% मोदी जी देंगे। और आज जो कल रात को जो स्ट्राइक हुआ, उससे हमको ऐसा लगा कि आज हमारा देश के जो पंतप्रधान इन्होंने जो स्ट्राइक किए, इसलिए हमको गर्व है। हमारी इच्छा है कि स्ट्राइक से काम नहीं होने वाला है। जिस प्रकार उन्होंने अपने ऊपर अत्याचार किया, जिस प्रकार वहाँ कश्मीर में जो आतंकवाद फैला के रखे हुआ है, आज मौका है अपने को जो अपना सहयोग है वो अपने दावे में है और पाकिस्तान को इतना बड़ी से बड़ी सजा किया जाए जिससे डबल से उसकी जिंदगी में कभी विचार न करे कि आतंकवाद देश से भारत देश में वो भेजे। पहलगाम मध्ये जो हल्ला झाला आणि कालची जी स्ट्राईक झाली त्याबद्दल खरोखर आम्ही मोदींचे अभिनंदन करतो की आता पीओकेने आपल्याला पाकिस्तान पण आपल्यालाच पाहिजे आणि पाकिस्तानने डबल हिंमत करायला नाही पाहिजे की आतंकवादी हमला करण्याची आणि पाकिस्तानला देखील नानी आठवण करून द्यायची। आजच आपल्याजवळ ताकद आहे आणि आजच आपण करायला पाहिजे। जो मोदी सरकार ने किया वो बहुत अच्छा किया। पाकिस्तान को ये होना ही चाहिए था। ये डबल से उनके लिए बहुत बड़ी सीख है। ये डबल से ये काम करेंगे नहीं हो। अमित शाह जी और मोदी जी ने जो काम किया है, योगी जी काल भारताकडनं जो एअर स्ट्राईक करण्यात आला त्याच्याबद्दल मोदीजी आणि शाह गृहमंत्री यांचं मनपूर्वक अभिनंदन। भारतीयांवरती झालेला हा आतंकवादी हल्ला ज्याच्यामध्ये निष्पाप लोकांचे बळी गेले, त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर भारताने द्यावं असं सर्वसमावेशक भूमिका होती आणि त्याच्याकरता सर्व स्तरातून सरकारला विनंती आणि आग्रही भूमिका घ्या अशी भूमिका सर्वांनी घेतली होती। या प्रकरणामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान आणि माननीय अमित शाह यांनी केलेली जी काही कारवाई आहे आणि आपल्या मिलिटरीनी ज्या काही प्रकारचे पावलं उचलून दहशतवादाचं निस्तराभूत केलं याबद्दल त्या सर्वांचे मनपूर्वक आभार। मुस्लिम समुदायातर्फे अकोल्यातील मोहम्मद अली चौकात आज भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे जोरदार स्वागत करण्यात आले। सायंकाळी झालेले आहे या स्वागत सोहळ्यात काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांची विशेष उपस्थिती होती। कच्ची मशिदीसमोर झालेल्या आतिषबाजीनंतर मुस्लिम समाजातर्फे स्थानिकांना मिठाई वाटप करण्यात आली। हिंदुस्तान जिंदाबादचे नारे देत मुस्लिम समुदायाने जल्लोष केला। भारतीय सेनेने केलेल्या कारवाईचे कौतुक आणि अभिनंदन यावेळी मुस्लिम समुदायातर्फे करण्यात आले।
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक करून जोरदार प्रहार केला आहे। भारतीय सैन्याच्या या कारवाईला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळत आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मलकापूर परिसरात आतिषबाजी करून जोरदार जल्लोष करण्यात आला। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यावर एअर स्ट्राईक करून ते उद्ध्वस्त केले आहेत। भारतीय सैन्याच्या या पराक्रमाला सर्वांकडून जोरदार पाठिंबा मिळत आहे। शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मलकापूर परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करून भारतीय सैन्याचे समर्थक करताना देशाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय सैन्य दलाचा भारतीय सैन्य दलाचा भारतीय सैन्य दलाचा भारतीय सैन्य दलाचा भारतीय सैन्य दलाचा। पहलगाम मध्ये जो पाकिस्तानाने आमच्या महिलांचा सिंदूर पुसण्याचा जो काम केला आहे आणि आमच्या महिलांना आणि पुरुषांवर जो हल्ला केला आणि आमच्या महिलांचं सिंदूर पुसलं, त्याबद्दल जे आज भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवून जे पाकिस्तान मधला POK मध्ये त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, याबद्दल भारतीय सैनिकांचं मी अभिनंदन करते। जय हिंद। युद्ध पातळीवर जे काही चालू आहे ते खूप छान झालेलं आहे। पहलगाममध्ये त्यांनी जे धर्म विचारून हत्या केल्या होत्या, ईदचा जवाब पत्थरसोबत दिलेला आहे। सिंदूर या अटॅकवर मोदीजींनी जो अटॅक केला त्याच्याबद्दल आमची खूप खूप धन्यवाद करतो मोदीजींचं, की त्यांनी आम जनतेला त्रास न देता फक्त आतंकवाद्यावरच हल्ला केला, त्याचं मी खूप शुक्रगुजार आहे। अकोला महापालिकेच्या हद्दवाडीच्या भागात शिवर ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 6 मध्ये लीज पट्ट्यावर असलेल्या जागेत महापालिका कर्मचाऱ्यांनी हेराफेरी केल्याची माहिती समोर आली आहे। या ठिकाणी साहेबराव डोंगरे यांच्या नावावरचा लीज पट्टा हा थेट देवीदास डोंगरे यांच्यावर करत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप साहेबराव डोंगरे यांनी केला आहे। या संबंधीचे ग्रामपंचायत रेकॉर्ड आणि घरकुल हे साहेबराव डोंगरे यांच्यावर असताना हा प्रकार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। रेल्वे कॉलनीतून जाणारा न्यू तापडिया नगर रेल्वे गेटचा मार्ग हा अडथळ्याची शर्यत ठरत आहे। ही मोठी समस्या असताना लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। दरम्यान न्यू तापडिया नगर उड्डाण पुलाला होत असलेला उशीर पाहता अजून किती वर्ष हा द्रविडी प्राणायाम असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। रेल्वेकडून बिर्ला रेल्वे गेट उड्डाणपुलाचे काम आता प्रगतीपथावर आहे, त्यामुळे न्यू तापडिया नगर आणि लगतच्या भागातील दुचाकी स्वारांच्या सोयीसाठी तात्पुरता रस्ता तयार करून दिला आहे, परंतु ही वाट खास कडग्यांनी भरलेली आहे। रेल्वे प्रशासन ऐन पावसाळ्यात कामाला सुरुवात करणार असा प्रश्न नागरिक विचारत आहे। मध्यंतरी रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेऊन तात्पुरता रस्ता व्यवस्थित करून देण्याविषयी निवेदन दिले होते, त्यावेळी अधिकाऱ्यांनी देखील पावसाळ्यापूर्वी काम करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप काहीही प्रगती दिसत नाही। कारण हा रस्ता पुढे पावसाळ्यात खूप अडचणींचा ठरू शकतो, त्यामुळे काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे। उड्डाणपुलाच्या कामाची गती पाहता तसेच निधी उपलब्धता आणि अडचणी पाहता किती वेळ लागेल सांगता येत नाही, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल। याकडे देखील रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे, नागरिकांची सोय पाहावी अशी मागणी केली जात आहे। अकोट तालुक्यातील रुधाडी चिंचोन शेतशिवारात तुटलेल्या इलेक्ट्रिक तारेचा करंट लागल्याने एका गरीब शेतकऱ्याच्या 2 म्हशींचा जागीच मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली। हे पाहता प्रशासनाकडून पशुपालकाला नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे।
मंगळवारी रात्री परिसरात झालेला पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे अकोट तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत। अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत। विजेची तार तुटून करंट लागल्याने आहाड गावचे पशुपालन गोपाल येवले यांच्या 2 म्हशींचा जागीच मृत्यू झाला, तर एका म्हशीला वाचवण्यात आले। बुधवारी सकाळी ही घटना घडली। स्वतःच्या आणि गावकऱ्यांच्या जनावरांना सारण्याचे काम गोपाल येवले करतात। गोपाल येवले अल्पभूधारक शेतकरी आहेत। दिवसभर दूरदूरपर्यंत गावकऱ्यांच्या जनावरांना चरायला घेऊन जाण्याचे काम ते करतात। या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट निर्माण झाले आहे। हे पाहता प्रशासनाकडून दोन्ही मृत म्हशींना पंचनामा करून त्यांच्या शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी गोपाल येवले आणि परिसरातील इतर शेतकऱ्यांकडून केली जात आहे। बोलतो मी आळला तो गोपाल सरवंजी येवले राहणार आहाड इथं हेटीरायांची आपलं अकोलखेडच्या जंगलात इथं रोज रात्री हवा पाणी सुटलं। हे हवा पाण्यानं मग ते वादळीने ते तार तुटलं, काय झालं ते तर त्याच्यानं ते जंपर पडलं, काय झालं तर ते डायरेक्ट त्याच्यावर करंट आला। मग सकाळी माझी सोडल्या कॅनल इकून चरासाठी खाली वावर होतं, रात्री म्हटलं बगीचा गाठा होते म्हणून इकून सोडले ते। मग त्याच्याने ह्या वावरात सोडलं, उभा राहिलो मी, दूध घेऊन गेला, पोरगा होता इथं, ते ढोरं आले तर डायरेक्ट 3 ढोरं शाट लागला। त्याच्यानं 2 तर वाचवले पोरगाने, एक आले पण 2 ढोरं तर गेले, जाग्यावरच खाता स्टॉप झाले। त्याच्यानं मग आता काय, आता भरपाई पाहिजे बा, आता हे काय नुकसानी झाली। गोपाल येवले, मी सकाळी ढोरं सोडले तर दुसऱ्या वावरात आणले तर त्याच्यात ढोरं इकडचे दुराला तार पडले खाली। काल रात्री हव्या पाण्याच्या यानं तर 2 म्हशी दगावल्या होती, तर 3 ढोरं आले तर 3 ढोरापैकी एकाचे मीनं जीव वाचवला, तार छापीने ओढले तर 2 जागीच ठार झाले आणि 1 ते 1.5 लाखाचं नुकसान झालं मला। ही भरपाई करण्यात यावी प्रशासनाची। रात्रीला वारा मैदान रात्रीला वारा मैदानच्या यानं किती वाजता सुटलं होतं? रात्री संध्याकाळी समजा 5-5:30ले तर तार एकावर एक भिडले तर ते तारांना करंट आलं, तर ते तार जे खाली पडले त्याला 2 म्हशी 3 ढोरं दगावले, पण तिच्यातला एकाचा जीव वाचवला मी आणि 2 ढोरं जागीच ठार झाले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने एप्रिल 2025 मध्ये विविध गाड्यांमध्ये सातत्याने आणि व्यापक तिकीट तपासणी मोहीम चालवली, ज्यामध्ये विना तिकीट प्रवास, अनियमित तिकीट आणि प्रवाशांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आणि मोठा महसूल वसूल केला गेला। एप्रिल 2025 मध्ये विभागाने विना तिकीट तसेच अनधिकृत प्रवास तपासणीच्या माध्यमातून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या एकूण 1,24,000 प्रकरणातून 11 कोटी रुपयांचा महसूल मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला। ही रक्कम भुसावळ विभागाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक आहे। एप्रिल 2025 साठी निर्धारित लक्ष्यांपेक्षा 18% अधिक महसूल प्राप्त झाला। या कामगिरीमुळे विभागाने मे 2022 मध्ये प्राप्त झालेल्या 9.97 कोटीच्या मागील विक्रमापेक्षा 95 लाख अधिक महसूल मिळवण्यात यश मिळवले। शहरात कोठेही आग लागली, अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे, कारण या गाड्यांना पाणी पुरवठा करणारे हायड्रंटचे पंप बिघडल्यामुळे हायड्रंटमधून पाणी पुरवठा थांबला आहे। उन्हाळ्याच्या दिवसात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होते। शहर किंवा जिल्ह्यात कोठेही आग लागल्यास अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाणी पुरवठा सिटी कोतवालीच्या हायड्रंटमधून केला जातो, परंतु मागील 2 दिवसांपासून हायड्रंटवर लावलेला मोटर पंप बिघडल्यामुळे या गाड्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे, ज्यामुळे कोठेही आग लागल्यास आग विझवणे या गाड्यांसाठी कठीण होत आहे। तर दुसरीकडे उन्हाळा असल्यामुळे प्रत्येक घरात वेगाने कूलर फिरत आहेत, तसेच सर्वत्र मांगलिक कार्य सुरू आहेत, तर कोठे बांधकाम सुरू आहे। या सर्वांसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे। नळांना 5 दिवसांनंतर पाणी सोडले जात आहे, त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची जास्त गरज असल्याने गरजू नागरिक टँकरने पाणी मागवतात, त्यांनाही पाणी मिळणे कठीण झाले आहे। शहरात महापालिकेचा हा एकच हायड्रंट मागील अनेक वर्षापासून व्यवस्थित सुरू आहे। या हायड्रंटच्या मोटर पंपची दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्याची मागणी होत आहे।
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पावसाने अकोल्यात गारवा. मे महिन्यात खाली आले तापमान. पुढील काही दिवस पावसाचा इशारा. दिवाळीपूर्वी की गणपतीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक. नेत्यांमध्ये उत्सुकता. कार्यकर्ता झाला चलबिचल. डासांची उत्पत्ती रोखण्यास महापालिका अपयशी. शहरात मलेरिया विभाग आजारी तर नाही ना. सामान्य जनतेने केले ऑपरेशन सिंदूरचे स्वागत. वंचित आणि शिवसेनेची आतिषबाजी. मिठाई वाटप. सिटी कोतवाली हायड्रंट उन्हाळ्यात झाला बंद. टँकरचा पाणी सप्लाय थांबला. अग्निशमनच्या गाड्या उभ्याच. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98.